वैदी वडेट्टीवार यांनी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला, तो म्हणजे देवांग दवे कोण आहे आणि हा देवांग दवेच निवडणूक आयोगाची वेबसाईट हाताळतो, हा देवांग भाजपचा कार्यकर्ता आहे असा गंभीर आरोप त्यांनी निवडणूक आयोगावर केलाय। नक्कीच आपण बघतोय की सध्या एकूणच विरोधकांचा सूर हा आक्रमक असलेला बघायला मिळत आहे आणि त्यातच विजय वडेट्टीवार यांनी देवांग दवे हे नाव घेऊन प्रत्येकालाच आश्चर्यचकित केलेलं आहे। कारण देवांग दवे हा जो व्यक्ती आहे तो सध्या निवडणूक आयोगाची वेबसाईट हँडल करतो आणि एकूणच वेबसाईटवर जे काही बदल आहेत ते देवांग दवेच्या माध्यमातून होत असल्याचा आरोप या ठिकाणी विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे। आता देवांग दवे कोण आहे या संदर्भात निश्चितच शोध जो आहे तो सुरू झालेला आहे, कारण जर निवडणूक आयोग सारख्या स्वायत्त संस्थेची वेबसाईट जर एखादा व्यक्ती संशयास्पद व्यक्ती जर हँडल करत असेल तर नेमकं या प्रकरणामध्ये चाललंय काय असा सवाल देखील या निमित्तानं उपस्थित होतो। कारण निवडणूक आयोगासंदर्भात एकीकडे वेगवेगळ्या पद्धतीचा आरोप होताना बघायला मिळत आहे, जो विश्वास निवडणूक आयोगावर होता तो सध्या कमी होताना बघायला मिळत आहे आणि अशामध्येच जी वेगवेगळी नावं सध्या समोर येत आहेत ती नेमकी कशा पद्धतीने या निवडणूक आयोगाशी संलग्न आहेत या संदर्भात नेमकं काय चाललं आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। देवांग दवे हा भाजपचा माणूस आहे असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे आणि भाजप या राजकीय पक्षाला जसं अपेक्षित आहे तशाच पद्धतीने बदल आणि प्रभाग रचना जी आहे ती केली जाते अशा संदर्भातला देखील आरोप या निमित्ताने या बैठकीमध्ये सध्या केला जात असल्याचं बघायला मिळतंय। त्याच्यामुळे एका विशिष्ट राजकीय पक्षाला समोर ठेवून त्या पक्षाला अनुसरून आणि अपेक्षित असलेल्या गोष्टी या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून केला जात असल्याचा या सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांचा आरोप आहे। आता तो आरोप जो आहे तो प्रत्येक नेता वेगवेगळ्या पद्धतीनं निवडणूक आयोगासमोर व्यक्त होताना देखील बघायला मिळत आहेत। त्याच्यामुळे देवांग दवे हे नाव सध्या या ठिकाणी अधोरेखित झालेलं आहे आणि या संदर्भात आता निवडणूक आयोग काय नेमकं स्पष्टीकरण देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। अगदी बरोबर वैदी, आणि जर देवांग दवे हा खरंच भाजपचा कार्यकर्ता असेल तर निश्चित ही गंभीर बाब म्हणावी लागेल। मात्र निवडणूक आयोगानं खरं तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणं अपेक्षित आहे, पण ती उत्तरं मिळत नाहीये। जेवढे प्रश्न विचारण्यात आलेत या मनसे आणि महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाकडून त्यातल्या एका तरी प्रश्नाला निवडणूक आयोगाकडून उत्तर देण्यात आलंय का? बघा, निवडणूक आयोगासमोर इतक्या प्रश्नांच्या फैरी या विरोधकांनी आणि नेत्यांनी सध्या झाडलेल्या बघायला मिळत आहेत की त्याचं उत्तर स्पष्टपणे कुठल्याही पद्धतीनं निवडणूक आयोग देताना दिसून येत नाहीये। कारण कुठल्याही पद्धतीचं स्पष्टीकरण या नेत्यांसमोर देणं कदाचित ते योग्य आहे का या संदर्भातला प्रश्न देखील या निवडणूक आयोगासमोर आहे। मात्र जे प्रश्न खरं तर या नेत्यांनी उपस्थित केलेले आहेत, जे पुरावे प्रश्न उपस्थित करताना निवडणूक आयोगासमोर या नेत्यांनी ठेवलेले आहेत ते देखील अत्यंत महत्त्वाचे आहे। कारण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सर्वच राजकीय पक्षांनी प्रत्येक याद्यांसंदर्भातला हा ग्राउंड रिपोर्ट घेतलेला आहे आणि याच ग्राउंड रिपोर्टमध्ये जे काही गोष्टी समोर आलेल्या आहेत त्या अतिशय धक्कादायक आहेत आणि याच गोष्टीला अनुसरून गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर प्रश्न या विरोधकांनी आणि राजकीय पक्षांनी उपस्थित केलेले बघायला मिळत आहेत। मात्र गंभीरपणे या गोष्टीकडे कोणीही आजवर पाहिलं नाही असा देखील त्यांचा आरोप आहे। अशातच आता निवडणूक आयोगाच्या समोर हे खरं तर प्रश्न पुराव्यानिशी सिद्ध केल्यानंतर निवडणूक आयोग तत्काळ कुठलीही उत्तरं देणं सध्या टाळत असल्याचं मतही या ठिकाणी दिसून येत आहे। कारण कुठल्याही पद्धतीचं उत्तर देणं हे खरं तर या सध्याच्या परिस्थितीमध्ये योग्य नाही। या संदर्भातले आम्ही पुरावे तपासून घेऊ अशी उत्तर आणि सावध पावित्र्य जो आहे तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबवते, काही महत्त्वाचे मुद्दे आपण प्रेक्षकांना दाखवूयात। निवडणूक आयोगाचं उत्तर बघा, आम्ही जुनीच यादी वापरत आहोत असं निवडणूक आयोग म्हणतंय। 1 जुलै ही तारीख निश्चित केली होती, मात्र जुन्याच यादीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जातील असं निवडणूक आयोग उत्तर देते। नवी यादी बनवणं आमच्या हाती नाही, म्हणजे पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे बोट दाखवलं जाते। नावं डिलीट करणं आमच्या अधिकारात नाही असंही राज्य निवडणूक आयोगाचं उत्तर आहे। मतदार यादीतील बदलाचा विषय कार्यकक्षेत नाही, राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत नाही असं वाघमारे आणि चोकलिंगम यांचं म्हणणं आहे। आम्ही जुनीच यादी निवडणुकीसाठी वापरणार आहोत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जुलै 2025 पर्यंतची मतदारांची यादी वापरली जाणार अशी बातमी आहे। मात्र आता निवडणूक आयोग पुन्हा एकदा सांगतोय की ती यादी आम्ही वापरणार होतो, मात्र आता जुनीच यादी मतदानासाठी वापरणार आहोत। नवी यादी बनवणं हे आमच्या कार्यकक्षेत नाही, आमच्या अधिकारात नावं डिलीट करणंही नाही असं राज्य निवडणूक आयोगाकडून आता वाघमारे आणि चोकलिंगम यांच्याकडून उत्तर दिलं जातंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।